आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार। नमस्कार, माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आज 11 फेब्रुवारी तारीख झाली आहे, पण लाखो बहिणींच्या मनात एकच प्रश्न काट्यासारखा टोचतोय की ताई, अजून जानेवारीचा हप्ता का आला नाही? फेब्रुवारीचा अर्धा महिना संपत आला आहे, पण ना 1,500 रुपये आले, ना रखडलेले 4,500 रुपये। नक्की सरकार इतका उशीर का करत आहे? निवडणुकीमुळे तुमचे पैसे थांबले आहेत का? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्रालयातील अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी तुम्हाला कोणीही सांगणार नाही। आज तुमचं सर्व टेन्शन संपणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जानेवारीचा हप्ता उशिरा येण्याची 3 मुख्य कारणे। बहिणींनो, जानेवारीचा हप्ता म्हणजेच 19वी किस्त उशिरा येण्यामागे 3 मोठी कारणे आहेत। KYC पुन्हा सुरू होणे। जसे की तुम्हाला माहिती आहे, सरकारने 6 फेब्रुवारीपासून KYC पोर्टल पुन्हा उघडले होते। सरकारला असे वाटते की ज्या बहिणींनी आपली चूक सुधारली आहे त्यांनाही जानेवारीचे पैसे मिळावेत। हा सर्व डेटा अपडेट करायला वेळ लागते। निवडणूक आणि आचारसंहिता। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होत्या। यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या ड्युट्या निवडणुकीत लागल्या होत्या। परिणामी फाईल्सवर सही व्हायला उशीर झालाय। बजेटचे वाटप। फेब्रुवारी महिन्यात नवीन बजेटवर काम सुरू आहे, जेणेकरून तुम्हाला 2100 रुपये देण्याचा रस्ता मोकळा होऊ शकेल। 4,500 रुपये आणि जानेवारीचा हप्ता कधी येणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नक्की कधी येणार? बहिणींनो, माझे बोलणे नीट ऐका। आज 11 फेब्रुवारी आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। मंत्रालयातून मिळालेल्या ताज्या बातमीनुसार 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान हप्त्याचा एक खूप मोठा टप्पा